प्रश्न क्रमांक 26, लॅम्प फिलामेंटसाठी कोणता धातू योग्य असतो? तर लॅम्प फिलामेंटसाठी टंगस्टन हा धातू योग्य असतो. युरेका रेजिस्टन्स वायर म्हणून वापरतात, टंगस्टन लॅम्प फिलामेंटसाठी आणि नायक्रोम हीटिंग एलिमेंटसाठी वापरतात. ठीक आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 27 अत्यंत महत्त्वाचा आहे आणि अशा प्रकारचे क्वेश्चनसुद्धा एक्झाममध्ये विचारले जातात. तर या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे की ई वर्गातल्या इन्सुलेशनचे वर्किंग टेम्परेचर किती असते, किती आहे? तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर बी 120 अंश सेल्सिअस. आणि याच्यामध्ये मटेरियल कुठले येतात? तर लेदराइज पेपर, फायबर, एम्पायर टेप, PVC इत्यादी. तर अशा प्रकारचे जे क्लास आहे, वाय आहे, ए आहे, EDFHC जे क्लास आहे त्याचे वर्किंग टेम्परेचर आहे आणि जे याचे इन्सुलेटर मटेरियल आहे ते माहिती असणं आवश्यक आहे. तर या ठिकाणी आपण एक फास्टली रिकॉल करू. आपण सगळे लास्ट क्लासमध्ये तसे बघितलेले आहे, या ठिकाणी थोडं आपण रिकॉल करूया. तर क्लास कुठले कुठले येतात? एक येतो वाय क्लास, दुसरा येतो ए क्लास, तिसरा येतो ई क्लास इन्सुलेटरचे, त्याच्यानंतर डी, त्याच्यानंतर एफ, त्याच्यानंतर एच आणि नंतर येतो लास्टमध्ये सी. तर वायचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर 90 अंश सेल्सिअस. एचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर 105 अंश सेल्सिअस. ईचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? 120 अंश सेल्सिअस. डीचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर 130 अंश सेल्सिअस. एफचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर 155 अंश सेल्सिअस. एचचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर 180 अंश सेल्सिअस. आणि सीचं वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर 180 अंश सेल्सिअसच्या वरती. आता याचे मटेरियलसुद्धा बघून घेऊ आपण फास्टमध्ये. वाय ज्याचं की वर्किंग टेम्परेचर 90 अंश सेल्सिअस आहे, याच्यासाठी कुठले इन्सुलेटर असतात? तर जसं कॉटन झालं, कॉटन, सिल्क, इम्प्रिगेटेड न केलेला पेपर, लाकूड, रबर इत्यादी जे आहे ते वाय क्लासमध्ये येतात. त्यानंतर क्लास एमध्ये ज्याचं वर्किंग टेम्परेचर 105 अंश सेल्सिअस आहे, तर याच्यामध्ये कुठले मटेरियल येईल? तर इम्प्रिगेटेड केलेले क्लास वायचे सर्व इन्सुलेटर, म्हणजे याच्यामध्ये जे पण होते कॉटन, सिल्क, पेपर, लाकूड, रबर, या सगळ्याला इम्प्रिगेटेड केलं तर तो येतो क्लास एमध्ये. त्याच्यानंतर क्लास ई जो की वर्किंग टेम्परेचर 120 अंश सेल्सिअस आहे, याच्यामध्ये इन्सुलेटर येतात लेदराइज पेपर, फायबर, एम्पोरियर टेप, PVC इत्यादी. म्हणून या प्रश्नाचा जो आन्सर होतो ई वर्ग म्हणजे ई क्लासचे इन्सुलेटिंगचे वर्किंग टेम्परेचर किती आहे? तर ऑप्शन नंबर बी 120 अंश सेल्सिअस. आणि याचे मटेरियल लेदराइज पेपर, एम्पायर टेप, फायबर, PVC इत्यादी. क्लास डी 130 अंश सेल्सिअसवर काम करतो आणि याचं मटेरियल जे आहे फायबर ग्लास, अब्रक, ॲस्बेस्टॉस सीट, बिटुमेन इत्यादी. एफमध्ये 155 अंशवर काम करतो आणि याच्यामध्ये मटेरियल जे येईल ते येईल ॲस्बेस्टॉस, अब्रक, वार्निश केलेले फायबर ग्लास इत्यादी. एचमध्ये 180 अंश सेल्सिअसचं वर्किंग टेम्परेचर राहील आणि याच्यामध्ये क्लास एफ जो आहे याचे सगळे मटेरियल येईल, परंतु इम्प्रिगेशनसाठी योग्य ते सिलिकॉन रेंजचे वापरलेले सगळे मटेरियल्स येईल. त्याच्यानंतर क्लास सीमध्ये चिनी माती, ग्लास, सिरॅमिक इत्यादी जे आहे ते क्लास सीमध्ये येईल आणि त्याचं वर्किंग टेम्परेचर जे आहे ते 120 अंश सेल्सिअसच्या वरती राहील. तर हे अत्यंत महत्त्वाचे क्लास आहे, एक्झाममध्ये विचारलेले जातात. त्यामुळे या जो ब्लॉक आहे हा ब्लॉक व्यवस्थित माहिती करून ठेवणं, त्याचं रिव्हिजन करणं महत्त्वाचं असते. प्रश्न क्रमांक 29, घरगुती हीटरमध्ये कोणत्या धातूचे हीटिंग एलिमेंट वापरलेले जातात? तर याचा आन्सर आता तुम्ही इझिली देऊ शकता, ते राहील ऑप्शन नंबर ए. प्रश्न क्रमांक 30, कंडक्टरचा रेजिस्टन्स कोणत्या घटकावर अवलंबून असतो? तर कंडक्टरचा रेजिस्टन्स आत्ताच आपण बघितलं होतं R = L/एरिया. तर कंडक्टरच्या लांबीवर डिपेंडेंट असतो का? तर असतो. कंडक्टरच्या लांबीवर म्हणजे डायरेक्टली प्रोपोर्शनल ऑफ लेंथ. त्याच्यानंतर क्षेत्रफळ म्हणजे एरियावर डिपेंडेंट असतो का? तर असतो. ऑप्शन नंबर बी पण बरोबर आहे. तापमानवर स्पेसिफिक रेजिस्टन्स म्हणजे रो स्पेसिफिक रेजिस्टन्स याच्यावर डिपेंडेंट असतो का? तर याच्यावर सुद्धा डिपेंडेंट असतो. तर प्रश्न क्रमांक 30चा जे आन्सर आहे ते येईल वरील सर्व ऑप्शन. कोणते धातूचे हीटिंग एलिमेंट वापरतात? तर यामध्ये युरेका आणि कॅन्थॉल हे मटेरियल औद्योगिक फर्नेसमध्ये धातूचे हीटिंग एलिमेंटसाठी वापरले
जातात. प्रश्न क्रमांक 33, एखाद्या सर्किटचा करंट कमी करण्यासाठी काय करावं लागेल? तर याचा आन्सर येईल ऑप्शन नंबर सी, रेजिस्टन्स वाढवावा लागेल. कसं? तर आपल्याकडे ओहम्सचा लॉ आहे, व्ही इक्वल टू आय इंटू आर. या ठिकाणी करंटच्या बाबतीत विचारले आहे, तर करंटचा फॉर्म्युला काय येईल? आय इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. तर या ठिकाणी करंट कमी करायचा आहे. करंट जर कमी करायचा आहे तर रेजिस्टन्स काय करावं लागेल? वाढवावं लागेल. कारण करंट हा रेजिस्टन्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल आहे आणि व्होल्टेजच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. तर रेजिस्टन्सच्या इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असल्यामुळे जर रेजिस्टन्स आपण वाढवला तर करंट त्याचा कमी होईल. त्यामुळे या प्रश्नाचं जे आन्सर आहे ते येईल आन्सर नंबर सी, रेजिस्टन्स वाढवावा लागेल. त्यानंतर प्रश्न क्रमांक 34, कंडक्टरचा रेजिस्टन्स हा तापमानावर अवलंबून असतो. जर काही पदार्थाचे तापमान वाढले तर त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. अशा पदार्थाच्या बाबतीत कोणता शब्द वापरला जातो? आपण याच्या आधीच्या क्वेश्चनमध्ये डील केलेला आहे अशा प्रकारचा क्वेश्चन. कंडक्टरचा रेजिस्टन्स हा तापमानावर अवलंबून असतो. ठीक आहे. जर कंडक्टरचे तापमान वाढले तर त्याचा रेजिस्टन्स कमी होतो. तर त्याला काय म्हणतात? तर आपल्याकडे 3 टेम्परेचर कोइफिशियंट्स होते. एक होता पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट्स, एक होता निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट्स, एक होता 0 टेम्परेचर कोइफिशियंट्स. तर पॉझिटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट्समध्ये रेजिस्टन्स वाढला, टेम्परेचर वाढला तर त्याचा रेजिस्टन्स वाढत होता. निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट्समध्ये टेम्परेचर वाढला तर त्याचा रेजिस्टन्स कमी होत होता. आणि 0 टेम्परेचर कोइफिशियंट्समध्ये टेम्परेचर वाढला तरी त्याचा रेजिस्टन्सवर काहीही परिणाम न होता तो सेम राहत होता. तर या ठिकाणी आपल्याला ही केस शोधायची आहे. तर हे येईल निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट्स. तर प्रश्न क्रमांक 34चं जे आन्सर आहे ते येईल ऑप्शन नंबर बी, निगेटिव्ह टेम्परेचर कोइफिशियंट्स, ऑप्शन नंबर बी. त्यानंतर प्रश्न क्रमांक 35, कोणत्याही क्लोज सर्किटमध्ये तापमान कायम असताना करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात व विरोधाच्या व्यस्त प्रमाणात असतो, त्याला काय म्हणतात? करंट हा व्होल्टेजच्या समप्रमाणात आणि करंट हा रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे आय इक्वल टू व्ही बाय आर असं जर कन्सिडर केला तर हा होतो आपला ओहम्सचा नियम. म्हणून प्रश्न क्रमांक 35चं जे आन्सर आहे ते येईल ओहमचा नियम. त्यानंतर प्रश्न क्रमांक 36 या ठिकाणी विचारलेला आहे, सिरीज सर्किटमध्ये एकूण रेजिस्टन्स माहीत करण्यासाठी कोणते सूत्र आहे? तर एकदम सिंपल प्रश्न आहे, ऑप्शन नंबर सी. सिरीज रेजिस्टन्समध्ये सगळ्या रेजिस्टन्सची काय होत असते? ॲडिशन होत असते. म्हणून ऑप्शन नंबर सी हे बरोबर उत्तर आहे. त्यानंतर प्रश्न क्रमांक 38 एकदम सोपी प्रश्न आहे, विचारलेला आहे, ओहमचा नियम हा सर्किटमधील करंट, व्होल्टेज व रेजिस्टन्स यांच्या संबंधित दाखवतो. तर एखाद्या सर्किटमध्ये व्होल्टेज स्थिर असताना करंट आणि रेजिस्टन्समध्ये काय संबंध असतो? तर याचा आन्सर येईल करंट हा रेजिस्टन्सच्या व्यस्त प्रमाणात असतो. ओहमचा नियम या ठिकाणी जर आपण लिहून घेतला तर आपल्याला अशा प्रकारचे सगळ्या प्रश्नांचे उत्तर मिळतील. ओहमचा नियम काय आहे? ओहमचा फॉर्म्युला काय आहे? तर आय इक्वल टू व्ही डिवायडेड बाय आर. त्यानंतर प्रश्न क्रमांक 40, सिरीज सर्किटमधील एखादा रेजिस्टन्स शॉर्ट झाल्यास त्या सर्किटच्या एकूण रेजिस्टन्सवर काय परिणाम होईल? तर सिरीज सर्किट आहे अशा प्रकारचं, 3 रेजिस्टन्स लागलेले आहे, R1, R2, R3 आणि त्याच्यातला एखादा रेजिस्टन्स शॉर्ट झाला. एखादा रेजिस्टन्स काय झाला? शॉर्ट झाला. म्हणजे याच्यातली जी काही व्हॅल्यू होती ते निघून समजा शॉर्ट झाली तर काय होईल? त्याचा एकूण रेजिस्टन्स जो आहे कमी होईल. या ठिकाणी ऑप्शन दिलेले आहे, 1.5 पट कमी होईल, 2 पट कमी होईल, 3 पट कमी होईल. आपल्याला कॅल्क्युलेशन विचारलेलं नाही आहे. आपल्याला R1ची व्हॅल्यू, R2ची व्हॅल्यू, R3ची व्हॅल्यू असं जर कन्सिडर केलं, त्याची व्हॅल्यू जर माहिती असती तर आपण कॅल्क्युलेशन केला असता. व्हॅल्यू माहीत नाही आहे म्हणजे काय होईल? सरळ आपला त्याचा एकूण रेजिस्टन्स जो आहे तो कमी होऊन जाईल. म्हणजे ऑप्शन नंबर ए या प्रश्न